नमस्कार मंडळी, तर कशा आहात तुम्ही? प्रीती क्रिएटिव्ह डिझाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे, ज्यात मी तुम्हाला सांगणार आहे की ब्लाऊजची टिकली कशी रिमूव्ह करायची. कारण खूप सारे ब्लाऊज असे असतात ज्याला ऑलरेडी टिकलीचा वर्क केलेला असतो, तर ते कोणत्या नवरीला नको हवं असतं की बाबा आम्हाला नको आहे, तुम्ही हे रिमूव्ह करा. तर खूप सारे क्लासेसमध्ये नाही सांगत की कशी रिमूव्ह करायचं असतं. तर आज मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आली आहे, ज्यात मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. मी ब्लाऊजला आधी उलटं करून घेतलेलं आहे, जेणेकरून ते सरळ ब्लाऊजवर प्रेस केल्याने ते ब्लाऊज खराब नाही होणार. त्यासाठी त्याला आधी उलटं केलं आहे. त्यावर एक नॉर्मल घरचा कॉटन कपडा घ्यायचा आणि त्यावर ठेवायचं आणि चांगलं हीट करून घ्यायचं त्याला इस्त्रीने. कारण कसं असतं की आपण हीट नाही केलं तर ते रिमूव्ह नाही होणार आणि ते रिमूव्ह नाही झालं तर कपडा खराब होणार. तर बघा मी चांगल्या प्रकारे त्याला हीट देते, जेणेकरून ते पटकन रिमूव्ह होणार. कारण हीट भेटल्याने ग्लू थोडंसं वितळतं, त्यामुळे मी त्याला चांगलं हीट करून घेते. खूप जणांचा डाऊट असतो की बाबा कसं रिमूव्ह करायचं. खूप जणं काही वेगळं पण सांगतात. तर मी तुम्हाला ही पहिली ट्रिक सांगते, दुसरीसुद्धा मी सांगणार आहे. तर जर तुम्हाला दुसरा पार्ट हवा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि बघा किती इझी वेने टिकली रिमूव्ह होते. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.